प्रार्थनेने आपण सुरुवात करत आहे. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोकं एका सरळ रेषेत, डोळे अलगद बंद केलेले आहेत. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा, संथ श्वसन चालू आहे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. एकदा साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर, परत एक साधारण दीर्घ श्वासात संथपणे बाहेर. उश्वासातून ओंकार. अ उम या 3 मात्रांमध्ये, 3 अक्षरांचा 3.5 मात्रांमध्ये आपण ओंकार म्हणणार आहोत. अ हे अक्षर उच्चारताना ओठ विलग होतील. उ अक्षर म्हणताना थोडासा ओठांचा चंबू तयार होईल आणि म म्हणताना पूर्णपणे ओठ बंद असतील. ओंकारामुळे जी कंपन निर्माण होतात त्याचा अनुभव घ्यायचा आहे. ओंकार म्हणण्यासाठी भरपूर श्वास भरून घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपात्करोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा पुण्य जैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे व डोळ्यांना ऊब द्यायची आहे. हाताच्या उंजळीमध्ये डोळ्यांची उघडझाप करायची आहे. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. बोट अलगद डोळ्यांवरनं फिरायचे. चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे. हात खाली घ्यायचा आहे. अलगद डोळे उघडायचे आणि योगाभ्यासासाठी तयार व्हायचं. नमस्कार. आज आपण आधी मनाच्या श्लोकांचं पठण करूया. जय जय रघुवीर समर्थ। अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते। सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे। श्रीराम
अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी सर्व हि साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते जय श्रीराम देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम देहादिक प्रपंच हा चिंतियेला पर्यंतरी लोभ निश्चित ठेला हरिचिंतने मुक्ती कांतावरावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रांदिके मोह त्याचा बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम करी वृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा उपाधी देहे बुद्धी ते वाढविते परी सज्जना केवी बांधू शकेते श्रीराम नसे अंत आनंत संतापुसावा अहंकार विस्तार हानीर सावा गुणे वीड निर्गुण तो आठवावा देहे बुद्धीचा आठवून आठवावा श्रीराम देहे बुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणोनी सदा तेची शोधित जावे श्रीराम हरे सार साचार ते चोरलेसे यही लोचनी पाहता दृश्य भासे निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता ही कळेना
श्रीराम सुरेविषयी कल्पना ते अविद्या सुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या मुळी कल्पना दो रूपे तेची झाली विवेके तरी सस्वरूपी मिळाली श्रीराम स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व आच्छादिले व्योम पाहो दिशा पाहता ते निशा वाढता है विवेके विचारे विवंचूनि पाहे श्रीराम जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो श्रीराम विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोणत्याचे कपाळी हरो जाळितो लोक संहार काळी परिशेवटी शंकरा कोण जाळी श्रीराम जगी द्वादशादित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा जगी देव धुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना श्रीराम तुटेना फुटेना कदा देव राणा चळेना ढळेना कदा दैन्य वाणा कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी श्रीराम जया मानला देव तो पूजिता है परिदेव शोधून कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानवी भक्ती जेतेची मोठी श्रीराम तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरुवीण तो सर्वथाहीन दिसे श्रीराम गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके घात माता जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता श्रीराम नभे चेतकी चाळकू द्रव्य भोंदू नभे निंदकू मत्सरू भक्ती मंदू नभे उन्मतू वेसनी संग बांधू जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू श्रीराम
नव्हे वाऊगी चाहुटी काम पोटी प्रिये वीण वाचाळ तातेची मोठी मुखे बोलिल्या सारखे चालत आहे मना सद्गुरु तोची शोधून पाहे श्रीराम जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभु दक्ष उत्पन्न चातुर्य जाणे तयाचे न योगे समाधान बाणे श्रीराम नव्हे तेची झाले नसे तेची आले तळो लागले सज्जनाचे निबोले अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे मना संत आनंत शोधित जावे श्रीराम लपावे अति आदरे राम रूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी कदा तो जनी पाहताही दिसेना सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना श्रीराम सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मी पणाचा वियोगू श्रीराम भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही सस्वरूपी न साहे मना भासले सर्व काही पहावे परिसंग सोडून सुखी राहावे श्रीराम देहे भान हे ज्ञान शस्त्रे कुडावे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे विरक्ती बळे निंद्यते सर्व त्यजावे परिसंग सोडून सुखे राहावे श्रीराम मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा लागी गुणी पहावे परिसंग सोडून सुखे राहावे श्रीराम नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परेहूनि परता न लिंपे विवर्ता तया निर्विकल्पासी कल्पित जावे परिसंग सोडून सुखे राहावे श्रीराम देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना परब्रह्म ते मीपणे आकळेना बनी शून्य अज्ञान हे मावळेना श्रीराम
मनाना कळेना ढळे रूप जाचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे, तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. श्रीराम. नवे जाणता नेणता देव राणा, गये वर्णिता वेद शास्त्रा पुराणा, नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती अंत त्याचा. श्रीराम. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधुकू प्रेश प्रश्न कैसा, देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. श्रीराम. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापकू जाण तैसा, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. श्रीराम. नभी वावरे जो अणुरेणु काही, रिता ठाव या राघवे वीण नाही, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. श्रीराम. नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी पुरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. श्रीराम. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमातेन साहे, तुझे वीण जो तोची तो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. श्रीराम. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही न साहे, अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, तुझे वीण जे खूण स्वामी प्रतापे. श्रीराम. तळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तो गीतोची तो राम सर्वत्र पाहे. श्रीराम. कदा ओळखी माझी दुसे दिसेना, मनी मानसी द्वैत काही बसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निभाली.
श्रीराम मना गुज रे गुज हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जने संगती धन्य होती श्रीराम मना सर्व ही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लागे श्रीराम मना संग हा सर्व संगास तोडी मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी मना संग हा साधका शीघ्र सोडी मना संग हा द्वैत निशेष मोडी श्रीराम मनाची शते ऐकता दोष जाती मती बंद ते साधना योग्य होती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम हो, आज आपल्याला म्हणजे अभ्यास वर्गाला आपल्याला 1.25 महिना पूर्ण झाला. अगदी हा कसा महिना गेला 1.25 महिना ते कळलं सुद्धा नाही. अगदी खूप छान वाटत होतं. बरं, आपण आता थोड्याशा हातांच्या आणि याच्या हालचाली करूया. थोडं एक अर्धा तास झाला आपण बसलो आहोत. थोडं अंग मोकळं करून घेऊया. तेव्हा सगळ्यांनी हात समोर घ्यायचे, हातांच्या हालचाली वर खाली. आपण बसून केलं तरी चालेल, इनफॅक्ट बसूनच करा. मी आज उभ्याच्या घेत नाही. सगळ्या बोट मोकळी करायची आहे आणि मूठ बंद करायची, सोडून द्यायची, झटक्यात सोडायची आहे. मूठ बंद करायची आहे अंगठामध्ये आणि गोलाकार फिरवायचा आहे. आपण फक्त हाताच्याच घेऊया आज. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही हात फिरवायचा आहे. हात सरळ आकाशाकडे आणि किंचित ट्विस्ट करायचा आहे बाहेरच्या बाजूने, आतल्या बाजूनी, बाहेरच्या बाजूने. हात आकाशाकडे, खांद्यावर घ्या, दोन्ही कोपर जुळवा आणि गोलाकार फिरवायचे. अँटी क्लॉकवाईज पण करायचा, पुढून मागे, मागून पुढे, दोन्ही दिशेने. या हालचालीमुळे हात सरळ करा आणि अलगद मांडीवरती ठेवून द्या. या हालचालींमुळे खांद्यावरती, हातावरती काही ताण आला असेल तिथे मनाने जायचंय आणि तो ताण काढून टाकायचा. त्यानंतर हात शरीरालगत जमिनीवर घ्या. खुर्चीवर बसला असेल तर तिथे बाजूला ठेवा, फक्त ताठ हात ठेवायचे. आपण खांदे उचलणार आहोत आणि खांदे कानाला लावायचे. खांदे उचलून घ्यायचे. त्यासाठी मान तिरकी नाही करायची, फक्त खांदे फिरवायचे बाहेरून
पुढून मागे आणि मागून पुढे, मागून पुढे. दोन्ही खांद्यावरचं ओझं काढून टाकायचंय. मनाने खांद्यांवरती आलेला ताण काढून टाकायचा आहे. रिलॅक्स व्हायचंय. दोन्ही हात मांडीवरती ठेवलेले आहेत. स्वस्थ बसायचंय. आपण मानेच्या हालचाली करणार आहोत. मान कंठकुपात, श्वास घेत मान वर, मागे, परत एकदा मान खाली, श्वास घेत मान वर, मान समोर. आता हनुवटी आपण डाव्या खांद्यावर घ्यायची आधी आणि मग उजवीकडे. डाव्या खांद्यावर हनुवटी आली आहे. येणारे ताण लक्षात घ्या. दिसायला अतिशय सोपे असे हे व्यायाम आहेत, परंतु ह्यामुळे होणारे फायदे भरपूर मिळणार आहेत. डाव्या बाजूला जेव्हा मान आहे तेव्हा डाव्या बाजूला मानेवरती दाब, उजव्या बाजूला ताण. कोणत्याही प्रकारची घाई करायची नाहीये. झटक्यानी मान उचलायची नाहीये, हलवायची नाहीये. संथ लयबद्ध हालचाली करायच्या आहेत. आता डावा कान डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे. यासाठी खांदा उचलायचा नाहीये, खांदा जागेवरच आहे. डाव्या बाजूला दाब, उजव्या बाजूला ताण आलेला आहे. मान समोर, मान उजवीकडे, समोर, डावीकडे, मान समोर, उजवीकडे, मान समोर, डावीकडे, मान समोर. मान आपण आता गोलाकार फिरवणार आहोत. अत्यंत सावकाश रीतीने फिरवायचे. मान कंठकुपामध्ये, हनुवटी कंठकुपात, डावीकडे, मागे, उजवीकडे, खाली, डावीकडे, मागे, उजवीकडे, खाली, डावीकडे, मागे, उजवीकडे, खाली. हीच क्रिया आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. मान कंठकुपात आहे, म्हणजे हनुवटी कंठकुपात आहे. उजवीकडे, मागे, डावीकडे, खाली, उजवीकडे, मागे, डावीकडे, खाली, उजवीकडे, मागे, डावीकडे, खाली, मान समोर. एकदा हात वरती घ्यायचे आणि विरुद्ध बाजूनी, शरीराच्या विरुद्ध बाजूनी दोन्ही हाताचे तळवे आहेत. दोन्ही हातांमध्ये खांद्या एवढं अंतर आहे. अलगद श्वास सोडत खाली हात, परत एकदा दोन्ही हात एकमेकांच्या विरुद्ध बाजूनी आहे. दोन्ही हातात खांद्या एवढं अंतर आहे. 2 ते 3 वेळेला ही क्रिया करायची आहे. आता हात समोरून घेऊया आपण. समोर हात बोट एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. हात वर ताणून घ्यायचे, जास्तीत जास्त ताणायचे. डावीकडे, डावीकडे, समोर, उजवीकडे, समोर, डावीकडे, समोर, उजवीकडे, समोर. श्वास सोडत हात खाली. शांत बसायचंय.
आतापर्यंत आपण केलेल्या हालचालींमुळे शरीरावर ज्या ठिकाणी ताण आला आहे, हाताचे व्यायाम करताना, मानेचे व्यायाम करताना किंवा खांद्याचे व्यायाम करताना जो काही ताण आलेला असेल त्या अवयवाकडे मनाने जायचंय आणि तो अवयव शिथिल करायचा आहे. त्याच्यावरती आलेला ताण काढून टाकायचा. शांत. पुरेशी विश्रांती झालेली आहे. आज मला असं वाटतं की आपण मनमोकळेपणे गप्पा मारूया. तुम्हाला काय वाटतं? आता वाचन झालेलं आहे आपलं, थोडासा सूक्ष्म व्यायाम पण झालेला आहे. आज जरा आपण सूक्ष्म व्यायाम थोडे कमी केले, पण हरकत नाही. आपण थोडेसे गप्पा मारूया. हा 1.25 महिना आपला आपण रोज एकमेकांशी बोलतो आहोत. काही वेळेला वन साइड कम्युनिकेशन झालेलं आहे, संवाद झालेले आहेत. पण आपण मत जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदी मला दादाजींना काही गोष्टी विचारायच्या आहेत. दादाजी आहेत आज आपल्या बरोबर, तर आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी समजावून घेऊया. दादाजी अनम्यूट व्हाल का? दादाजी आहेत का? आहेत ना? दादाजी अनम्यूट. नमस्कार दादाजी. या 1.25 महिन्याच्या काळामध्ये रोज दादाजी आपल्या वर्गात हजर असायचे आणि त्यांनी आपल्याला काही प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवली की ती सगळी प्रात्यक्षिक खूप स्फूर्तिदायी होती. दादाजी आज आपल्याला मन म्हणजे काय किंवा आपण मनाचे श्लोक 3 वेळेला पूर्ण 205 श्लोकांचं पठण झालंय, करुणाष्टक झाली आहेत, सगळं काही झालेलं आहे वाचून. पण तरीही प्रश्न निर्माण होतो, अरे शेवटी मन म्हणजे काय? म्हणजे हे शरीर म्हणजे मन आहे का? काय आहे हे मन? ते आपण जरा दादाजींना विचारूया, बघूया. दादाजी सांगू शकाल? ताई तुम्हाला नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. आधी गुरुंना नमस्कार करून सुरुवात करतोय आपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः. श्री गुरुवै नमः. श्री गुरुवै नमः. माझ्या समोर बसलेले सगळे साधक सगळ्यांना नमस्कार. आज आपण थोडासा विषय असा आहे की मन. आधी मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं, ताईंनी मला उपसंहार काय आहे, या मनाच्या श्लोकाचा सार काय आहे ते विचारलं होतं. त्यावेळेला वर्ग घेताना त्याचा उपसंहारमध्ये मी काही श्लोक बघितली आणि त्याप्रमाणे मनाचं कार्य काय आहे. शरीर, मन आणि आत्मा हे 3 गोष्टी मिळून आपला योग चालू होतो. शरीराला मनाशी जोडायचं आहे, मनाला आत्म्याशी जोडायचं आहे. तर ते ह्या मनाच्या श्लोकाचं रहस्य काय आहे, गुपित काय आहे, गुह्यतम शास्त्र काय आहे त्याच्यातलं ते मी सांगितलं होतं. मनाची संगती फार महत्त्वाची आहे. संगती म्हणजे 3-4 शब्द पॅरलल आहेत त्याच्याबरोबर. सन्मार्ग, सद्बुद्धी, संगती आणि ते सगळ्यांचं मिळून एक सत्वगुण तयार झालं. सत्वगुण हे एकाग्रतेसाठी, ध्यानासाठी फार महत्त्वाचं आहे. जसं मनाचे 5 अवस्था आहेत, तुम्ही बघितलेल्या आहेत, सगळ्यांना पुष्कळांना माहीत पण आहे. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. तर एकाग्रता ही योगाची सुरुवात होते आणि पहिले 3 आहेत ते आपल्याला विचलित ठेवतात हमेशा. तर त्याच्या संबंधी आपण बघितलेलं आहे.
आता मनाचं गुण पाहूया आणि मन कसं उत्पन्न झालं ते पण पाहूया आपण. मनाचा एक श्लोक असा आहे, मन एवं मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. आणि मन कसं आहे, संकल्पात्मक आणि विकल्पात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आहे. आणि ही वृत्ती अंतःकरणाची आहे. आता सांख्य योगात आपण बघितले एकंदर 25 तत्व आहेत. त्याच्यापैकी पहिला एक पुरुष, दुसरा प्रकृती. प्रकृतीचे 4 भाग झालेले आहेत. प्रकृतीच्या ऐवजी अंतःकरण हा शब्द दिलेला आहे तिथे. अंतःकरणात 4 वस्तू येतात. त्या 4 वस्तू चित्त, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. तर मन हा सगळ्यात शेवटचा आहे, त्यातल्या त्यात सूक्ष्म आहे. तर त्या मनाबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यात बुद्धी पण येते, अहंकार पण येतो आणि चित्त म्हणजे संस्कार, गेल्या जन्मीचे जे संस्कार साठवून ठेवलेले ते मनातच असतात. मनाचे 4 भाग केलेले आहेत. तर आणि त्याच्यानंतर पंचमहाभूत 5, त्याचे विषय 5 म्हणजे तन्मात्रा 10 झाले. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून एकंदर 20 झाले. आणि पुरुष अथवा आत्मा 1 आणि 4 अंतःकरणाचे म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, एकंदर 25 सांख्य दर्शन सांगतं. योग दर्शन पतंजली मुनीने ते सगळं ॲक्सेप्ट केलं थिअरी म्हणून, प्रॅक्टिकल म्हणून त्यांनी योग दर्शन सांगितलं. पण त्याच्यात नुसता पुरुष अथवा आत्मा नाही सांगितला, या दोघांना जोडणारा म्हणून त्यांनी परमात्मा एक ठेवलेला आहे. आणि तो परमात्मा हे सगळं घडवून आणतो. योगदर्शन हे अद्वैत त्यांनी केलेलं आहे. फक्त एक परमात्मा शेवटी राहतो. तर त्याच्याबद्दल आपण आता बघू. जन्म होताना परमात्मा, आत्मा, पुरुष आणि हे मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यासोबत प्रकृती अथवा अंतःकरण नेहमी 3 गुणांनी युक्त असते. 3 गुण कुठले? सत्व, रज आणि तम. तमगुण म्हणजे मूळ अवस्था, रजोगुण म्हणजे तम अधिक सत्व. आणि त्या हिशोबाने परत आपण पुढे पाहायला जाऊ की आता क्षिप्त झालं. विक्षिप्त म्हणजे तिथे रजगुणासोबत सत्वगुण थोडंसं येतं आणि जास्त कललेलं असतं सत्वगुणाकडे. ती अवस्था सप्रज्ञात समाधीची असते. म्हणजे तिथनं मन एकाग्र व्हायला सुरुवात होते. आणि पुढची अवस्था आहे एकाग्रतेची. आणि त्याच्यानंतर निरुद्ध अवस्था. तर आता शरीर कसं बनलं, आयुर्वेद काय सांगतं तिथे जाऊया आपण. मनासाठी आपल्याला जायचं, पण आधी शरीर महत्त्वाचं आहे. शरीराशिवाय त्याच्यात काहीच शिल्लक राहणार नाही शरीर नसेल तर. शरीर कशाने बनलं आहे? अन्नमय कोश. त्याच्यानंतर त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्राणमय कोश म्हणजे ऊर्जा जी लागते ती, चेतन शक्ती ऊर्जा देते ती प्राण नावाने देते. तसं आहे प्राणमय कोश. मग मनोमय कोश येतो त्याच्यासोबत. आणि तोच महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मनोमय कोश बघायचा आहे आपल्याला, जो वरती आपल्याला जाण्यासाठी माध्यम आहे. अन्नमय नंतर म्हणजे शरीर आणि मनोमय, त्याच्यामध्ये प्राणमय आहे. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश येतो आणि नंतर आनंदमय कोश. आपल्याला कुठे जायचं आहे? आनंदमय कोशात जायचं आहे. त्याच्यासाठी मनाचा उपयोग करायचा आहे. गीतेत तर प्रत्येक ठिकाणी सांगितलं आहे मन हेच तुमचा शत्रू आहे आणि मनच तुमचा मित्र आहे. तर मनाला कसं सत्वगुणात कायम ठेवायचं, मन कशाने बनतं हे पण आता येईल आयुर्वेदात. आपण आयुर्वेद पण पाहणार आहोत थोडक्यात. आता आयुर्वेद काय म्हणतोय? समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मन स्वास्थ्य इति अभिधीयते. समदोषा, दोष किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. वात, पित्त, कफ. समाग्निश्च, सम म्हणजे अग्नी किती आहे शरीरात? टोटल 13 अग्नी आहेत. त्यापैकी 5 तर पंचमहाभूताचे 5 अग्नी आहेत. त्याच्यानंतर सप्त धातू बनतात आपल्या शरीरात. अन्नाचा रस होतो, रसानंतर ते सप्त धातू तयार होतात, ते पण आपण बघूया. पण अग्नी, त्या सप्त धातूचे 7 अग्नी, पंचमहाभूताचे 5 अग्नी आणि 1 अग्नी जठराग्नी, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे.
तो समान वायू म्हणजे नाभी चक्रात तयार होतो, उदरात तयार होतो तोच. आणि त्याच्यानंतर समधातू. आता धातू कसे कसे तयार होतात? 7 आहेत. पहिला धातू, अन्न आपण ग्रहण केल्यानंतर पहिला धातू बनतो रस. रसानंतर रक्त, रस रक्त, मांस, मेद, मेद नंतर अस्थि, अस्थि नंतर मज्जा आणि त्याच्यानंतर शुक्र, असे 7 हे तयार होतात. हे धातू स्टेप बाय स्टेप चालत असतात. आता हे धातू कसे बनतात? मी सांगितलं प्रत्येकाचा अग्नी असतो. आता रस तयार झाला, जठराग्नीमुळे रस तयार झाला. तो रसाचं काय करतो आपण? पुढे रक्त बनतं. रक्ताग्नी आणि पंचमहाभूताग्नी हे एकत्र येऊन रक्त बनतं. त्याच्यानंतर पुढचा धातू रस रक्त मांस, मग मांसाग्नी क्रिया करतं. हे सगळे क्रिया तुमच्या जठरानंतर सगळे चालू होतात. आता अन्नाचा रस व्हायला फक्त 4 ते 5 तास लागतात. त्याच्यानंतर प्रत्येकाला 4 ते 5 दिवस लागत असतात कमीत कमी प्रत्येक धातू तयार करायला. आणि तो सायकल असतं जवळजवळ 28 ते 30 दिवसाचं सायकल असतं. जेव्हा शुक्र अथवा रज म्हणजे बीजांड नाही तर शुक्र धातू हे तयार व्हायला बरोबर महिना लागतो, 1 महिना अंदाजे. थोडा कमी जास्त होऊ शकतो प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर सप्तधातू चांगले बलवान झाले तर ओज तयार होतं. त्याच्या पुढची स्टेज आहे ओज. ओज म्हणजे काय? आपल्या शरीराची कांती वाढत जाते. जेवढे शुक्र धातू जास्त तयार होतात आणि तेवढं तेज चेहऱ्यावरती, शरीराचं पूर्ण तेज दिसायला लागतं. आणि त्याच्यानंतर अजून एक वस्तू तयार होते, ती पतंजली मुनीने याच्यात सांगितलेलं आहे विभूतिपादमध्ये. आणि हे सगळं करताना आपल्याला गीतेत पण सांगितलेलं आहे की आपलं जीवन जर व्यवस्थित करायचं असेल तर काय काय करायला पाहिजे ते बघून घ्या आधी. गीतेत सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःख दूर करण्यासाठी, दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी युक्त आहार पाहिजे. युक्त विहार म्हणजे दिनचर्या चांगली पाहिजे. आणि युक्त कर्म पाहिजेत आपले. हे सगळं युक्त शब्दाचा अर्थ काय ते सांगतो तुम्हाला. हे सगळं युक्त म्हणजे सत्वगुण प्रधान असलं पाहिजे. जे मनाच्या श्लोकात शेवटी सांगितलंय त्याचं सार काय सांगितलंय? सगळं सात्विक असेल तरच आपण योगीच्या भाषेत जाऊ शकतो. आणि त्यामुळे आपलं सगळं शुद्ध होणार आहे. आणि मन शुद्ध झालं तर आत्मा आपल्याला आत्मापर्यंत विज्ञानमय कोशानंतर आनंदमय कोशात पोचता येतं आपल्याला. तसं ते दिलेलं आहे. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आता अन्नाचं बघा, प्रत्येक गोष्टीचे 3 भाग पडतात जनरली वस्तूचं, पदार्थाचं. एक तर सूक्ष्म भाग, 3 भाग असतात. पहिला स्थूल भाग असतो, दुसरा मध्यम म्हणजे मध्यम भाग म्हणतात, आणि तिसरा म्हणजे सूक्ष्म भाग. असे 3 भाग प्रत्येकाचे बनतात. तर आपण जेव्हा अन्न खातो त्याचा स्थूल भाग हा पुरीश म्हणून तयार होतो, म्हणजे मळ तयार होतो, घन मळ तयार होतो आणि तो बाहेर फेकला जातो नंतर. तर आणि मध्यम भागापासून मांस बनतं. हा मध्यम भाग झाला कुणाचा? अन्नाचा. अन्नाचे 3 घटक केले आपण, स्थूल, मध्यम आणि अत्यंत सूक्ष्म. तर पहिला स्थूल भागाचं पुरीश तयार झालं, तो बाहेर फेकला जातो. मध्यम भागाचा मांस तयार होतं आणि त्याच्यातलं जर काही शिल्लक असेल थोडंफार स्थूल भाग, तो बाहेर फेकला जातो. पण बाकीचा सगळा मांस तयार होतो, ते साठवून ठेवलं जातं. आणि नंतर अत्यंत सूक्ष्म भागाचं मन तयार होतं. म्हणजे अन्नापासून मन तयार होतं, हे गोष्ट नक्की झाली. आणि हे आपल्याला दिलेलं आहे पतंजली मुनीने त्यांच्या श्लोकात दिलेलं आहे विभूतिपादात. आतापर्यंत आपण आचरण, सर्वात मोठे दुःख मृत्यूचे,
मनोबोधातील सुखदुःख नुपेक्षु कदा रामदासाभिमानी, मना सज्जना राघवी वस्ती की जे, मनोबोधातील ध्यानयोग भक्ती लक्षणे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, मौन प्रार्थना नामसाधना सदाचार हीच संपत्ती, किंवा सज्जन संगती दे रे राम, विवेक आणि वैराग्य, अहंकार समर्थांचा मुख्य देव, मनाचे श्लोक एक चिंतन, विवेक आणि वैराग्य, अहंकार, झोप, दैनंदिनी आरोग्य, मुक्ती साधने आणि नवविधा भक्ती, तसंच समर्थ एक सामर्थ्यवान डॉक्टर, मन व संकल्प, तसेच उपसंहार, सगुण निर्गुण आणि मनोबोधातील वेदांत विचार, असे विविध विचार आपण ऐकले. अनेक तज्ञांकडनं हे विचार ऐकले. त्यामध्ये साधनाताई गोखले, कुमुदताई धर्माधिकारी, नंतर दादाजी, नंतर दिगंबर मोरे, मीनाक्षीताई मोरे, डॉक्टर स्मिता विधाते, डॉक्टर स्नेहल दंताळे, सोनालीताई कुलकर्णी, अशा अनेक अभ्यासू लोकांकडनं आपण हे विचार आपले ऐकले. 1.25 महिना हा कार्यक्रम सतत चालू आहे. एकही दिवस खंड गेला नाही. सुरुवातीला मला सगळेजण विचारायचे की रविवारची तरी सुट्टी मिळेल का अभ्यास वर्गाला, तेव्हा मी म्हणायचे नाही सुट्टी नाही, हा आपल्या 365 दिवसाचा हा वर्ग आहे. आणि म्हणजे एकही दिवस सुट्टी न घेता आपण 1.25 महिना हा कार्यक्रम नित्य नियमाने करत आहोत. पण परीक्षा असल्यामुळे आम्ही थोडासा, मी आपली सगळ्यांची क्षमा मागते आणि 15 दिवस मला सुट्टी द्या म्हणून आग्रह करते. आज आपण गप्पा मारायच्या ह्या गोष्टी म्हणजे मला तुमच्याकडनंच ऐकायच्या आहेत. ह्या सुट्टीच्या काळामध्ये तुम्हाला योगाभ्यासाला सुट्टी नाही बरं का. तुम्ही नित्य नियमाने योगाभ्यास करायचा आहे. तुमची वेळ तुम्ही ठरवून घ्यायची आहे. मी रोज तुम्हाला काही ना काहीतरी आपल्या ग्रुपवरती मी माहिती टाकेन. जशी मी योग निद्रेची एक सीडी तुम्हाला टाकलेली आहे, ऑडिओ क्लिप टाकलेली आहे, ती ऐकायची आहे. आणि आपला नित्य व्यायामाने जे आता तुमच्या हालचाली सुलभ व्हायला लागलेल्या आहेत, आपल्या मध्ये बरेच फरक पडलेला असं मला कंटिन्युअस मेसेज येत आहेत. रोज मला मेसेज येत आहेत सगळ्यांचे की छान वाटतंय, हे वाटतंय. तर ह्या योगाभ्यासात तुम्ही खंड पाडणार नाही ही मला खात्री आहे. ही खात्री मी तुमच्या वतीने मी स्वीकारतीये की तुम्ही मला म्हणाल की नाही आपली 15 दिवस सुट्टी असली तरी आम्ही योगाभ्यास करत होतो बरं का असं. तर तुम्ही मला एकेकाने अनम्यूट होऊन तुमचं मत सांगा. आपण आज गप्पा मारूया. आणि दादाजींचं जर हे झालं तर पुढचे विचार आपण परत त्यांच्याकडनं ऐकूया. कोण बोलताय आता? मला जे दिसत आहेत त्यांची मी नावं सांगते. अनुप्रिताताई पाटील बोलताय? हो मीच रत्नाताई बोला. सगळ्यात तुमच्या या उपक्रमाचा फायदा म्हणजे आम्ही सातत्यानं बसतोय. फक्त 8 दिवस मध्ये मिस केले आम्ही. ओके. आणि ह्याचा सर्वात जास्त चांगला फायदा म्हणजे पाटील साहेबांना झालेला आहे आमच्या. आणि ते तुमच्या ह्या उपक्रमामुळे या म्हणजे तुमच्या योग साधनेकडेही वळले आणि थोड्या अध्यात्माकडेही वळले. हा सगळ्यात महत्वाचा बदल झालेला आहे. कारण मी योग साधना जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालं मी करते रेग्युलर. ओके. तर ह्या तुमच्या उपक्रमामुळे हा खूपच बदल मोठा झालेला आहे आमच्याकडे. ओके. आणि असंच तुम्ही चालू ठेवावं अशी अपेक्षा आहे तुमच्या एक्झाम नंतर. ओके. आणि आमच्याकडूनही काही योगदान हवं असेल तर आम्ही अवश्य देऊ. ओके. अरे वा. हो आपण सगळे मिळूनच करणार आहोत. मी पण एक अभ्यासक आहे. नाही आम्ही हो
त्यामुळे आपण सगळे मिळून नक्कीच करू. हो हो हो. चिरंजीव दीपक आणि रत्ना, तुम्हा दोघांनाही शुभाशीर्वाद व तुमच्या जे सहकारी आहेत त्यांना पण आशीर्वाद. मला व्यायामाबद्दल किंवा योगाबद्दल खूप कंटाळा होता, परंतु मी लॉकडाऊनच्या काळात व इंडोनेशियात राहिल्याने मला योगाबद्दल कळू लागले व फायदेही कळू लागले. माझ्यामध्ये न कळत खूपच बदल झाला. प्रथम माझे नैराश्य व भीती कमी झाली, रागावर नियंत्रण आले, सकारात्मक बदल झाला, कोरोनाची भीती पळाली. माझे पाय, हात, डोके दुखायचे बंद झाले. मला मांडी घालता येत नव्हती, तीही घालता येऊ लागली. असे कितीतरी बदल मला सांगता येणार नाही, एवढे बदल माझ्यात झालेले आहेत. हे सर्व डॉक्टर रत्नाने केले. या बदलाचे श्रेय मी तुला आणि तुमच्या इतर सहकार्यांना देते व त्यांचेही आभार मानते. तुझीच आई, काकू. हा, रत्ना, तुझे आणि दीपकरावांचे खूप खूप आभार. 1.25 महिना रोज योग शिक्षणाचे चांगले छान तुम्ही सगळ्यांनी धडे दिले. एवढंच नाही, आणि एवढं आयोजन करणं आणि महिनाभर सगळं यशस्वी करून दाखवलं, याबद्दल खूप 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 कौतुक वाटतं. आणि यामुळे मला सूक्ष्म व्यायामाबद्दल आवड निर्माण झाली. रोज रोज केव्हा ही वेळ येते ऐकते मी तुझं सगळं, ते असं वाटायला लागलं. अभ्यासू लोकांचे चांगले अभ्यासपूर्ण अशी व्याख्याने ऐकली. नंतर मिलिंद दादांचं गोड व स्पष्ट आवाजातील मनाचे श्लोक खूप खूप आवडले. खरंच हा वर्ग छान झाला. तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद. पुढे चालू ठेवा हीच इच्छा. बघ, नक्की मामी, कुंदा मामी, नक्कीच आम्ही परत 15 दिवस रजा घेऊन मी नक्कीच चालू करीन. मी तसं सगळ्यांना आश्वासन देते की मी नक्की आम्ही हा सगळ्यांच्या सहकार्याने वर्ग चालू ठेवू आपण. धन्यवाद. हॅलो, कोण बोलतोय? हा, राजू मामा बोलतोय नगरहून, हेमंत देशमुख. बोला मामा. हा, जरी 15 दिवस तुम्ही क्लास बंद ठेवला तरी आम्ही आमचा अभ्यास चालू ठेवू. अरे वा, कंटिन्यू. क्या बात आहे. मस्त. आणि हेच मला परीक्षेसाठी पण आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा. ज्येष्ठ हो, ते नागरिक. द्यायचे राहिले. खूप शुभेच्छा. छान. हा. धन्यवाद. धन्यवाद. सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मला राजू मामांनी दिलेलं आहे आश्वासन की आम्ही सगळेजण वर्ग म्हणजे आसनं करणार आहोत, सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. खूप छान वाटलं. कोण बोलतंय आता? सगळ्यांशी आज आपण गप्पा मारूया. बोला हिराताई गुंजाळ. रत्नाताई, तुमचे अभिनंदन पहिलं, आणि तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जो हा उपक्रम चालू केला ना, तो खूप म्हणजे कोरोनाच्या काळात साधारण एक मरगळ आलेली होती मनाला, ती ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजे संदर्भात किंवा तरुणांच्या तर जास्तच आलेली आहे. ती मरगळ एक झटकून गेली मुख्य म्हणजे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही जे ज्येष्ठ नागरिकांसाठी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद हिराताई. छान बोललात तुम्ही. नेहमीच आम्हाला प्रोत्साहन तुमच्याकडनं मिळत असतं. छान वाटलं. रत्ना, मी बोलते. बोला काकू. हो, बोला बोला. 1.25 महिन्यात कधी खंड पडला नाही आणि नियोजित कार्यक्रम खूप छान झाला. हो, अगदी कार्यक्रम म्हणजे कुठेही खंड नाही, कशाचाही कमतरता नाही. खूप छान वर्ग झाला आणि तुला छान मिळव, मार्क छान मिळव आणि तू आणखीच पुढे जा. तुला आशीर्वाद आहेत. हो, छान झालं. आणि परत 15 दिवसांनी सुरू कर. 15 दिवसांनी परत, कारण बायकांना ही वेळ छान आहे.
4:30-5ची. हो हो, नक्की नक्की सुरू ठेवीन. हो चालेल चालेल. हा चालेल. सुरुवात आपली अशीच झाली की तू प्रोजेक्ट त्याच्यासाठी कोणता विषय घ्यायचा, नंतर तू कसा करणार, कसा अरेंज करणार. दीपक रावांनी तुला छान मदत केली टेक्निकली, पण कधी काही प्रॉब्लेम आला नाही. तू सुंदर ते मॅनेज. हा सगळं म्हणजे त्याच्यासाठी वक्तारवडं अभ्यासू व्यक्तींचं आम्हाला सगळं निरूपण ऐकायला मिळालं. मनाचे श्लोक मिलिंद दादांनी खूप छान म्हटले, तसेच सगळ्यांनीच अर्थात आपले दादाजींनी पण आम्हाला इतकं सुंदर वर्णन आता म्हणजे सांगितलं. ज्या ते मनाचे श्लोक वाचले जायचे, पण त्याचा खोलवर अर्थ काय आहे, त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, योगाचा आणि शरीराचा संयम समन्वय साधला जातो, या बऱ्याच गोष्टी तुझ्याकडनं म्हणजे तुझ्या ह्या योग वर्गाकडनं आम्हाला मिळाला. आणि प्रोजेक्ट म्हणता तो खरंच एक सुंदर खरोखर सुंदर प्रोजेक्ट झाला. तो तुला अभ्यासाला तर नक्कीच उपयोगी पडेल, पण आम्हा सगळ्यांना पण तो खूप छान उपयोगी पडणार आहे आयुष्यभर. तर तुझ्यासाठी आणि प्रोजेक्टसाठी खूप खूप तुझं अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. खूप छान, धन्यवाद धन्यवाद. खरंच ना, आज मला आता उद्या आपला वर्ग नाहीये हे चुकल्यासारखं वाटेल. हॅलो, आवाज येतोय? हो ही वेळ माझ्या दृष्टीने मी सगळी कामं बाजूला टाकून कधी एकदा म्हणजे 4 वाजेपासून माझी तयारी सुरू व्हायची. आणि माझे जे सहकारी आहेत सगळे, दादाजी, नंतर मोरे सर, मॅडम दोघेही, आणखीन सगळेच, म्हणजे जे मी ज्यांच्याकडे मदतीचा हात मागितला ते प्रत्येक जण माझ्यासाठी खूप मार्गदर्शक ठरतात आहेत. आणि साधनाताई गोखले, कुमुदताई धर्माधिकारी, देवस्थळी काकू, ह्या तर प्रश्नच नाही. ते मी म्हटलं दिवशी की त्यांचा आवाज येऊ देणार नाही. त्रिवेणी संगम असल्यासारखे त्या माझ्या मध्ये बरोबरही मदत करू लागत होत्या. कोणी बोलतंय का अजून? दादाजी तुमचं झालं का, ह्याचा कनेक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का दादाजी? हरिओम. बोला सर. बोला सर. काय की योग निद्रेवर किंवा निद्रानाशावर जे काही उपाय सुचवले ते कोणी केलेत आणि काय फायदा झाला, एक जस्ट आपल्याला 2 मिनिटात कोणाकडनं तरी फीडबॅक आपल्याला हवा आहे, म्हणजे जेणेकरून त्याची काय फायदा होतो किंवा कुठं अजून आपल्याला दुरुस्ती करता येईल या दृष्टिकोनातून विचारतोय. हॅलो, मी हिरा गुंजाळ बोलते. बोला. हॅलो. हा, तर काल त्यांनी सांगितलं ते दादांनी, तर ते केलंय रात्री मेडिटेशन आणि हे, तर मला खरोखर छान झोप आली आणि मी आता ती प्रॅक्टिस चालू ठेवणार आहे. व्हेरी गुड. थँक्यू. हो, व्हेरी गुड. खूप छान. हिराताई, मोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणता उपाय केला, म्हणजे त्यातला त्यांनी 2-3 प्रकार सांगितले, त्यातला तुम्ही ते श्वासातर्फे चैतन्य आत घ्यायचं आणि नंतर बाहेर सोडायचे आपल्या याच्यातले शरीरातले जे हे आहेत ते नकारात्मक विचार बाहेर. चैतन्य घ्यायचं आपल्या श्वासातर्फे आणि बाहेर सोडायचे, ते केलं मी. योग साधना. छान. श्वसनावर नियंत्रण केलं म्हणजे तुम्ही. श्वासनावर नियंत्रण. छान. वेगवेगळे उपाय किंवा वेगवेगळे जे मार्ग सांगितले ते आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला जे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने प्रयत्न करा. आणि भविष्यामध्ये तुम्हाला अजून काही वाटलं बोलावं असं म्हणा किंवा असं वाटलं तर रत्नाताईंना सांगा आणि मग आम्ही पुन्हा असं हे शिबिर अरेंज करू. ठीक आहे. आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. प्रार्थनेसाठी तयार व्हायचंय. पाठीचा कणा ताठ,
मान पाठ डोकं एका सरळ रेषेत. दोन्ही हाताची सहज ध्यान मुद्रा करा. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफायची आहे आणि मांडीवरती हात ठेवायचा आहे. डोळे अलगद बंद आहेत. संथ श्वसन चालू आहे. श्वास येतो कसा, श्वास जातो कसा, बाहेर पडतो कसा, यावर नियंत्रण करायचंय, लक्ष ठेवायचंय. एकदा साधारण दीर्घ श्वास आत, संथपणे बाहेर. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा, त्या प्रतिमेवर लक्ष केंद्रित करायचंय. प्रत्येक श्वासागणित ओंकार, उश्वासागणित ओंकार आपण म्हणणार आहोत. ओम 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 ओम. मनातल्या मनात म्हणा, मनातल्या मनात म्हणायचंय. ओम असतो मा सद्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्योर्मा अमृतं गमय, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमिव बन्धनात्, मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ द्यो शान्ति अन्तरिक्षध्वं शान्ति, पृथिवी शान्तिरापः शान्तिरौषधयः शान्ति, वनस्पतयः शान्ति, विश्वे देवाः शान्ति, ब्रह्म शान्ति, सर्वद्वं शान्ति, सामा शान्तिरेधि. शांति शांति शांति. आपण एक संकल्प करणार आहोत. त्या संकल्पाचं विस्मरण होऊ देऊ नका. मनातल्या मनात आपण सर्वजण माझ्या मागे संकल्प परत एकदा म्हणणार.
24 तासातील व्यस्त दिनचर्येत मी नित्य योगाभ्यास 1 तास करेन. त्याचा माझ्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम मी माझ्या मित्रमंडळीत, नातेवाईकांत आणि आप्तेष्टांना सांगेन व त्यांना योगाभ्यासासाठी प्रवृत्त करेन. हा संकल्प माझ्या हिताचा आहे याची मला जाणीव आहे. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे, डोळ्यांना ऊब द्यायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. थोडे हात खाली घेऊन प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. डोळ्यांवरनं बोट फिरवायची आहे, चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे, केसांवरनं हात फिरवायचा आहे. आपल्या संपूर्ण शरीरावर हातांवरून पायांवरनं हात फिरवायचा आहे. आईच्या ममतेने आपले शरीरावरनं हात फिरवायचा आहे. स्वतःची स्वतःला मिठी मारायची आहे. एकदा डावा हात वर, एकदा उजवा हात वर, स्वतःची स्वतःला मिठी. दोन्ही हात वर करायचे, एकदा ताणून घ्यायचे. डावीकडे, उजवीकडे, वर. धरती मातेला वंदन करायचंय. गुरुजनांना नमस्कार, सर्व ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार, माता पित्यांना नमस्कार, सर्व माझ्या सहकार्यांना नमस्कार. आज साधना वर्गात आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे, माझ्या सहकार्यांचे सर्वांना नमस्कार. दोन्ही हातांचं घर्षण करून परत एकदा डोळ्यांवरनं फिरवा हात. हात खाली गेला, डोळे उघडा. हरिओम हरिओम. कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. वर्गविराम. ताई.